संस्कृतीनुसार कोणतेही शुभ कार्य करण्या अगोदर गणपती बाप्पाचं आवाहन केलं जातं। भगवान गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। भगवान शिव आणि पार्वतीचा पुत्र गणपती दिसायला जितका आगळा वेगळा आहे तितकीच आगळी वेगळी व विलक्षणीय आहे त्याच्या जन्माची कथा, जी आज आपण जाणून घेणार आहोत। एकदा पार्वतीने आंघोळीला जाण्यापूर्वी नंदी याला बोलावले आणि तिचं स्नान पूर्ण होईपर्यंत दारावर उभं राहून कोणालाही आत सोडू नये अशी आज्ञा त्याला। तो आज्ञेप्रमाणे दारावर उभा राहिला आणि पार्वती निश्चिंतपणे स्नान करण्यास निघून गेली। थोड्याच वेळात तिथे भगवान शंकर आले। आपल्या धन्याला दारावर अडवणे त्याला काही जमले नाही आणि भगवान शंकर आत निघून गेले। स्नान करत असलेली पार्वती त्यांना पाहून संकोचली आणि रागवली देखील आणि असं पुन्हा घडू नये म्हणून काय करावे अशा विचारात ती पडली। तेव्हा तिच्या सख्याने तिला तिचंच ऐकेल असा द्वारपाल तू दारावर उभं कर असं सांगितलं। तिलाही तो सल्ला पटला आणि मग तिने स्वतःच्या शरीराला लावलेल्या उठण्यापासून एक सुंदर अशी मूर्ती तयार केली आणि मंत्रांच्या सहाय्याने त्याला सजीव केले। आपली निर्मिती पाहून ती खूप खुश झाली। तिने सजीव केलेल्या त्या मुलाला जवळ घेतले आणि नंतर दारावर उभं राहून तिच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत सोडू नये असं त्याला सांगितलं। तोही दारावर उभं राहून येईल त्याला अडवू लागला। थोड्या वेळात तिकडे भगवान शंकर आले। त्या मुलांनी त्यांना देखील अडवले। यावर भगवान शंकर यांनी महाल त्यांचा असून ते पार्वतीचे पती असल्याचं त्याला सांगितलं, परंतु तो काही ऐकेना। मग भगवान शंकर चिडून तिकडनं निघून गेले। मग त्यांनी नंदी याला त्या मुलाला घेऊन येण्याची आज्ञा दिली। नंदी तिथे गेला परंतु ते त्याला काही जमले नाही। मग शिव गणांना तिथे पाठवण्यात आले, परंतु त्या लहानशा मुलांनी त्यांना देखील पराभूत केले। मग भगवान विष्णू आणि ब्रह्मा त्याला समजवण्याखातीर तिथे गेले, परंतु त्यांचंही त्या मुलासमोर काही चालेना। हे समजताच भगवान शंकर खूप चिडले आणि त्यांनी सर्वांनी त्याच्याशी लढाई सुरू केली। लढता लढता त्यांच्या असं लक्षात आलं की सहजासहजी या मुलाला हरवणं शक्य नाही आणि म्हणूनच जेव्हा तो भगवान विष्णू यांच्याशी लढण्यात मग्न होता तेव्हा भगवान शंकर यांनी आपल्या त्रिशूळाच्या सहाय्याने त्याचे शिरच्छेद केले। हे समजताच पार्वती खूप चिडली आणि तिने आपल्या सर्व शक्तींना प्रगट करून ती अवघं त्रैलोक्य भस्म करायला निघाली। हे बघून सर्वजण खूप घाबरले। मग ब्रह्मा आणि विष्णू पार्वतीकडे जाऊन तिला समजवायला लागले आणि तिची माफी मागितली आणि तिच्या सर्व शक्तींना आवरण्यास तिला सांगितले। यावर पार्वती त्यांना म्हणाली की जेव्हा तो लहान मुलगा परत जिवंत होईल तेव्हाच मी शांत होईल। मग ब्रह्मा आणि विष्णू यांनी हे सर्व जाऊन शंकराला सांगितले। मग शंकराने लगेच आपल्या गणांना उत्तर दिशेला जाऊन प्रथम जो प्राणी त्यांना आढळेल त्याचं शीर आणण्याची आज्ञा दिली। ते सर्व उत्तर दिशेला निघाले। प्रथम त्यांना एक हत्ती उत्तर दिशेला तोंड करून झोपलेला आढळला। आज्ञेप्रमाणे त्याचं शीर घेऊन ते शंकराकडे आले। मग शंकराने ते शीर त्या मुलाच्या शरीराला जोडले आणि मंत्रांच्या सहाय्याने त्यांना पुन्हा जीवनदान दिले। त्याला पुन्हा जिवंत झालेले बघून पार्वती खूप खुश झाली आणि तिने त्या गजवदनाला आपले पुत्र मानले आणि त्याचं नाव गणेश असं ठेवलं। शंकर यांनी देखील आपल्या सर्व गणांचं अधिपत्य त्याला दिलं। अशा तऱ्हेने सर्व गणांचं अधिपत्य असणाऱ्या गजवदना गणपतीचा जन्म झाला। आपल्या लाडक्या भगवान गणेशाचा हा जन्मोत्सव सर्वत्र भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या श्री गणेश चतुर्थीला साजरा केला जातो।